दार तिकडे, गेट आउट. 28 वर्ष निष्ठेने काम करणाऱ्या अधिकाऱ्याला नव्या सीईओने हाकलून दिलं होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 6,000 कोटींचा असा गेम पलटला होता की मालकाने सीईओला लाथ मारून बाहेर काढलं. या देशातल्या एका नामांकित कंपनीत अरविंदराव गेल्या 28 वर्षापासून काम करत होते. रिस्क ऑफिसर CCRO म्हणून काम पाहत होते. त्यांनी कंपनी शून्यातून उभी करताना स्वतःचे रक्त आटवलं होतं. पण कंपनीचे संस्थापक मालक सिंघानिया यांनी वयोमानानुसार निवृत्ती घेतली आणि त्यांनी आपला 30 वर्षाचा परदेशातून शिकून आलेला अत्यंत गर्विष्ठ अहंकारी मुलगा विक्रांत याला कंपनीचा CEO बनवला. विक्रमला जुनी माणसं म्हणजे अडगळ वाटायची. त्याला फक्त फास्ट रिझल्ट आणि नफा दिसत होता. तो अपमानाचा दिवस त्या दिवशी 28 वर्ष निष्ठेने काम करणाऱ्या एका माणसाला आणि त्याच्या कामाचा अपमान करण्यात आलेला होता. गुंतवणूकदारासोबत 6,000 कोटी रुपयांची एक मोठी मर्जर विलिनीकरण डील सुरू होती. पण अरविंदरावांनी त्या डीलच्या फायलीवर सही करायला नकार दिला. सर, या डीलमध्ये काही बेकायदेशीर पद्धती आहेत. जर आपण ही डील अशीच पुढे नेली तर भविष्यात कंपनीवर ईडीची धाड पडू शकते. मी यावर सही करणार नाही, अरविंदरावांनी स्पष्ट सांगून टाकलं होतं. हे ऐकून विक्रमचा अहंकार दुखावला गेला. त्याने रागाने टेबलावर हात आपटला आणि पूर्ण ऑफिसच्या स्टाफ समोर तो अरविंदरावांवरती ओरडला. तुमची लायकी आहे का मला शिकवायची? तुम्ही जुन्या विचारांचे लोक कंपनीची प्रगती रोखत आहात. आणि हे विसरू नका की मी CEO आहे. माझा शब्द हाच माझा कायदा आहे. मला आत्ताच्या आत्ता सही पाहिजे, नाहीतर उद्याच्या उद्या तुम्ही राजीनामा द्या. अरविंदराव अत्यंत शांतपणे म्हणाला, मी बेकायदेशीर कागदावर सही करणार नाही. विक्रमने रागाने स्वतःच्या कॅबिनचा दरवाजा उघडला आणि थेट बोट दाखवत कळाला, मग दार तिकडे आहे. यू आर फायर्ड. आत्ताच्या आत्ता तुमचा लॅपटॉप इथेच ठेवा आणि ID कार्ड जमा करा. माझ्या कंपनीतून चालते व्हा. संपूर्ण ऑफिसमध्ये स्मशान शांतता पसरली. 28 वर्ष ज्या माणसाने कंपनीला स्वतःचं घर मानलं होतं, आज एका मिनिटात त्याला हाकलून दिलं गेलं होतं. पण अरविंदराव अजिबात चिडले नाहीत किंवा रडले देखील नाहीत. त्यांनी एक अत्यंत गूढ स्मित हास्य केलं. स्वतःचा लॅपटॉप शटडाऊन केला आणि टेबलावर ठेवला. कुणाशीही एक शब्दही न बोलता ते शांतपणे ऑफिसच्या बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी अरविंदराव आपल्या घरच्या बाल्कनीत शांतपणे चहा पीत बसले होते. वृत्तपत्र वाचत होते ते. सकाळी 9:30 वाजता त्यांना आपला फोन त्यांनी हातात घेतला. त्यांच्या फोनवर चक्क 203 मिस कॉल होते. ते कॉल्स विक्रमचे नव्हते, तर त्यांचे वडील कंपनीचे संस्थापक सिंघानिया यांचे होते. अरविंदरावांनी फोन उचलला. पलीकडनं सिंघानियांचा घाबरलेला आणि रडावलेला आवाज, अरविंद कुठे आहात तुम्ही? प्लीज आत्ताच्या आत्ता ऑफिसला या. तो नालायक विक्रम आपल्याला बर्बाद करून टाकेल. आपले 6,000 कोटी रुपये ब्लॉक झालेत. जापानी कंपनीने डील रद्द केलाय. अरविंदरावांनी चहाचा एक घोट घेतला आणि शांतपणे म्हणाले, सर, मी आता तुमचा कर्मचारी राहिलेलो नाहीये. मला कालच तुमच्या मुलाने हाकलून दिलाय. इकडे ऑफिसमध्ये विक्रमच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्याला घाम फुटला होता. विक्रमला हे माहिती नव्हतं की इंटरनॅशनल बँकिंगच्या नियमानुसार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या RBIच्या मार्गदर्शक तत्वांनुसार जेव्हा इतकी मोठी म्हणजेच 6,000 कोटींची विदेशी गुंतवणूक येते, तेव्हा त्यासाठी एस्क्रो अकाउंट हे उघडलं जातं. त्या अकाउंटचा कायदेशीर आणि अधिकृत एकमेव संरक्षक कीमॅन कस्टेडियन हा कंपनीचा सर्वात जुना आणि विश्वासार्ह रिस्क ऑफिसर असतो. ज्या क्षणी विक्रमने अरविंदरावांना हाकलून दिलं होतं आणि HRने त्यांचा एम्प्लॉय ID सिस्टीममधनं डिलीट केला होता, त्याच सेकंदाला बँकेच्या इंटरनॅशनल सर्व्हरने धोक्याचा इशारा रेड फ्लॅग देऊन टाकला होता. मुख्य संरक्षक काढून टाकल्यामुळे बँकेने पूर्ण 6,000 कोटींचं अकाउंट फ्रीज करून टाकलं होतं. आणि एवढंच नाही तर अरविंदरावांच्या
सहीशिवाय ती रक्कम 1 रुपयाने देखील हलू शकणार नव्हती. डील रद्द झाल्यामुळे जापानी कंपनीने त्या ग्लोबल कंपनीवरती 1000 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा हा ठोकावला, नोटीस पाठवली आणि एका अहंकारी चुकीमुळे कंपनी दिवाळखोरीत निघायची वेळ आली. तर 2 तासानंतर स्वतःच्या संस्थापक सिंघानिया आणि त्यांचा तो अहंकारी मुलगा विक्रम हे दोघेही अरविंदरावांच्या त्या फ्लॅट बाहेर हात जोडून उभे होते. विक्रमला त्याचे वडील अक्षरशः लाथा मारून अरविंदरावांच्या पायावर माफी मागायला सांगत होता. तो देखील माफी मागत होता. सर, मला माफ करा, सही करा आणि आपल्या कंपनीला वाचवा. विक्रम आता रडायला लागला होता. अरविंदराव खुर्चीवर बसले. त्यांनी कोणताही मोठेपणा दाखवला नाही किंवा माफ केलं नाही. ते प्रॅक्टिकल आणि कडक व्यावसायिक होते. ते म्हणाले, मी सही नक्की करेल, पण मी आता तुमचा नौकर नाही, मी आता एक स्वतंत्र कन्सल्टंट आहे. ही डील वाचवण्यासाठी आणि सही करण्यासाठी माझी कन्सल्टिंग फी 50 कोटी रुपये असेल. आणि हो, मला ही रक्कम आत्ता याच क्षणी माझ्या अकाउंटवर हवी आहे, त्यानंतरच मी सही करेन. सिंघानिया साहेबांना तो धक्का सहन करावा लागला. कंपनीचे 6000 कोटी वाचवण्यासाठी त्यांना तात्काळ 50 कोटी अरविंदरावांच्या पर्सनल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करावे लागले. अरविंदरावांनी फक्त एका कागदावर सही केली आणि हसून विक्रमला म्हणाले, अनुभव आणि नियम कधीच जुने होत नसतात. विक्रम, तू मला दार दाखवलंस, मी तुला तुझी लायकी दाखवली आहे. त्याच संध्याकाळी सिंघानिया साहेबांनी बोर्ड मीटिंग बोलावून विक्रमला CEO पदावरून हाकलून दिलं आणि इकडे अरविंदराव 50 कोटी रुपयांच्या कन्सल्टिंग फीमुळे एक अत्यंत शांत, आलिशान आणि सन्मानाचे निवृत्तीचं आयुष्य जगायला युरोपच्या टूरवर निघून गेले. अनुभवी माणसांचा अपमान केल्यावर आणि त्यांच्या शांततेचा अंत झाल्यावर अहंकार कसा मातीत मिळतो त्याचं सर्वोत्तम उदाहरण यातनं समोर येतं. मंडळी, सोशल मीडियावरील कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कोणत्याही व्यक्तीशी, घटनेशी किंवा TV चित्रपटांशी कोणताही संबंध नाही आहे. कोणत्याही विशिष्ट कथेशी साधर्म्य आढळलं तर तो योगायोग समजा. ही कथा आम्हाला सोशल मीडियावरती मिळाली. या कथेचे सर्व हक्क अधिकार त्या लेखकांचे राखीव आहेत. आम्ही कुठल्याही पद्धतीचा क्लेम या कथेवरती सांगत नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.